प्रेक्षक हो, भारताचा आर्थिक विकास घडवून आणणारी 3 महत्त्वाची क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि कृषी क्षेत्र. उद्योग क्षेत्राचं स्थान हे द्वितीय क्रमांकाचं आहे. असं असूनही उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसाचा सहभाग हा अपुरा आहे. कारण चाकोरीबद्ध जीवन, त्याचप्रमाणे नोकरीवरचं अवलंबित्व यामुळे त्याला हवी तशी आर्थिक सुबत्ता आणि स्वातंत्र्य तो प्राप्त करू शकत नाही. परंतु त्याने जर का उद्योगाची वेगळी वाट चोखंदळली तर तो निश्चितच आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडची जी युवा तरुण पिढी आहे त्यांच्या उराशी काहीतरी महत्त्वाकांक्षा आहे, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे, परंतु मार्ग सापडत नाही. तर त्यावेळेस त्यांना जर का आपल्या जीवनाचा परीघ विस्तारायचा असेल, नवनवीन क्षेत्र शोधायची असेल आणि उंच भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी उद्योग क्षेत्र हे देखील महत्त्वाचं आहे. नवीन उद्योग स्थापन करून ते असंख्य लोकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतात. त्याचप्रमाणे एक असा वर्गही आढळतो की त्यांना पूर्णपणे उद्योजक व्हायचं नाही आहे, परंतु समांतर व्यवसाय सुरू करायचा आहे आणि अशांसाठीच त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कारण व्यवसाय सुरू करणं म्हणजे कोणता व्यवसाय सुरू करायचा, त्याची निवड कशी करायची, या सर्वांसाठी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आज आम्ही आमंत्रित केलेला आहे श्री निलेश वाकचौडे सर. हे लंडनमध्ये 15 वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. यांच्याकडून आपल्याला बरेचशा यशाच्या गुरुकिल्ल्या, काही सूत्र, काही समीकरण जाणून घ्यायला मिळतील आणि आपण एक यशस्वी उद्योजक नक्कीच होऊ शकाल. निलेश वाकचौडे सरांची सक्सेस कोच निलेश म्हणून जगभर ओळख आहे. त्याचप्रमाणे ते व्यवसाय मार्गदर्शक म्हणजेच बिझनेस कन्सल्टंट आहेत, ब्रँडिंग एक्सपर्ट्स देखील आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांना आलेल्या अनुभवातून इतरांचं अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी त्यांनी बऱ्याचशा पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. ते बेस्ट सेलर ऑथर देखील आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते एक मोटिवेशनल म्हणजेच प्रेरणादायी वक्ते देखील आहेत. त्याचप्रमाणे त्यांची अनेक ठिकाणी व्याख्याने, वर्कशॉप आयोजित केली गेलेली आहेत. त्यात लंडन स्कूल ऑफ बिझनेस, नंतर लंडन यूथ कॉन्फरन्स इत्यादी ठिकाणी, तर महाराष्ट्रामध्ये यशदा, MIT, COEP अशा ठिकाणी त्यांनी कार्यशाळांचं आयोजन करून खूप लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जामखेड, नेवासे, धुळे, जळगाव, संगमनेर, प्रवरानगर इत्यादी ठिकाणाहून होऊन त्यांनी नंतर अमेरिका इथे जाऊन नवीन व्यवसाय सुरू केला आणि लंडन इथून त्यांनी MBAचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे महाराष्ट्रातून सुरू झालेला प्रवास त्यांचा अमेरिका आणि लंडन इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. गेली 15 वर्ष ते लंडनमध्ये वास्तव्य करतात. मला मराठी माणसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे की मराठी माणूस हा नवीन उद्योग सुरू करण्यास कमी का, त्याची कारणं कोणकोणती आहेत? आपल्याला बऱ्याचदा वाटतं की मराठी व्यक्ती किंवा मराठी माणूस उद्योगात मागे पडतो कारण त्याच्यामध्ये टॅलेंटचं कमी असेल. पण मी आत्तापर्यंत समजा मी जगभर वर्कशॉप्स केले, लाखोहून अधिक लोकांना ट्रेन केलं, मला दिसलं की याच्यात टॅलेंटचा कधीच इश्यू नसतो. मेन इश्यू असतो तो फक्त 2 गोष्टींचा. त्यातला पहिला म्हणजे मराठी माणसाला नेहमी वाटतं की माझ्याकडून काहीतरी चुकेल. काही काम करायच्या आधीच त्यांना वाटतं की माझ्याकडून काहीतरी चुकेल. मग ती असते भीती, की आणि भीती ही गोष्ट आपल्याला ऑटोमॅटिकली मागे खेचते. तुम्ही किती जरी टॅलेंटेड असाल, तुम्हाला वाटलं की तुमच्या डोक्यात भीती ना, तुम्ही त्या पूर्णपणे त्या गोष्टीला तुम्ही अपियर नाही होत. तर ही भीती एक वाटत असते आणि ती भीती नकळत आपल्याला आलेली असते. किंवा
आपल्याला एक लहानपणापासून एक काळजीपूर्वक आपल्याला वागवलं गेलेलं असतं पेरेंट्सकडून म्हणा, समाजाकडून म्हणा, की हे करू नको पडशील. तर ती भीती अशी नकळत आलेली असते. त्यामुळे बिझनेस करताना लोकांना सुरुवातीलाच वाटतं की बिझनेस ही गोष्ट अवघड असते. म्हणजे कुठला पण व्यक्ती एखादा खेळ खेळायला गेला ना, तर त्याला वाटतं की ते सोपं असतं. पण बिझनेस करायला नुसतं बिझनेस हे नाव घेतलं किंवा उद्योजक नाव घेतलं की त्याच्या डोक्यात ऑलरेडी येते की नाही हे काहीतरी अवघड आहे. तर माझ्या वर्कशॉप्समध्ये ना कधी कधी मी त्यांना सांगतो की बिझनेसची डेफिनेशन सांगतो. आता ही डेफिनेशन पुस्तकात कधी मिळत नाही, पण ही प्रॅक्टिकली फार हेल्प होते. मी त्यांना नेहमी सांगतो की बिझनेस हा एक गेम असतो आणि त्या गेममध्ये आपण व्हॅल्यू आणि मनीचं एक्सचेंज करतो. आता मी मुद्दामून त्यांना सांगतो की हा गेम असतो. आता गेमचं उदाहरण का देतो मी, की कुठला आपण जेव्हा खेळ घेतो ना, ते खेळ खेळताना आपण स्ट्रेसफुल नसतो. बरोबर. तर तसंच आपण बिझनेसमध्ये विदाऊट स्ट्रेस उतरलं ना, भरपूर गोष्टी इझी होतात. म्हणजे थोडक्यात आपण काय होतं, डोक्यावर ओझं घेऊन जेव्हा उतरतो ना, तर ते ओझं आपल्याला म्हणजे वजन ज्याचं असतं ते आपलं त्रासदायक देतं. आणि बिझनेसला पण ते तुम्ही ओझं बाजूला ठेवा, नॅचरली उतरा, ऑटोमॅटिकली गोष्टी सोप्या होतात. तर पहिली गोष्ट असते मराठीमध्ये मागे पडण्याचं, पहिली म्हणजे भीती. दुसरी एक्झॅक्टली ऑपोजिट गोष्ट असते याचे परफेक्शन. बरोबर आहे. आपल्याला सवय लागलेली असते की जर शाळा शिकताना की चांगले मार्क मिळाले पाहिजे, म्हणजे हस्ताक्षर चांगलं पाहिजे, तर एक परफेक्शनची आपल्याला एक नकळत एक अपेक्षा आलेली असते. आणि बिझनेस ही गोष्ट कशी असते की त्याच्यामध्ये एकदम फर्स्ट टाइम तुम्हाला परफेक्शन मिळेल असं नसतं. मराठी युवकाला, मराठी माणसाला काय वाटतं की मी बहुतेक परफेक्ट नाहीये, थोडं मला अजून हे शिकू दे, थोडं मला असं होऊ दे, परफेक्ट वेळ येऊ दे, परफेक्ट पैसा येऊ दे. ते परफेक्शनची वाट पाहतात ते. आणि परफेक्शन माझ्या मते एक ट्रॅपसारखं असतं. ते परफेक्शन सगळ्याच गोष्टी, सगळे तारे ग्रह जुळून येतील असं नाही होणार कधी. तर बिझनेसमध्ये तुम्हाला ती उडी घ्यायची असते. तर ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने लोकांना मागे ठेवतात. एक म्हणजे भीती, दुसरं म्हणजे परफेक्शन. आणि मनापासून सांगतो की ह्या फार गौण गोष्टी आहेत. तुम्ही चालू करा, ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली कव्हर होतात. तर म्हणजे हे माझं खरंच मनापासून म्हणजे मी सजेस्ट करू शकेल की भीती बाळगू नका आणि परफेक्शनच्या नादी लागू नका. यू जस्ट गो अहेड. सुरुवात ही फार महत्त्वाची असते. एक फार छान वाक्य पहा की मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सांगतो, मग आपण त्याचं मराठी ट्रान्सलेशन करू. तर ते वाक्य असं आहे की यू डोंट हॅव टू बी गुड, यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट, बट यू हॅव टू स्टार्ट टू बिकम ग्रेट. आपण वाट पाहतो की मी काहीतरी ग्रेट असेल तर स्टार्ट करेल, पण असं नसतं. तुम्हाला सुरुवात करावीच लागते, त्याच्यानंतर तुम्ही ग्रेट होता. लहान बाळ असतं पहा, ते चालायला शिकतं, धडपडतं. तो पहिल्यांदा पडल्यावर आपण त्याला म्हणत नाही की दावा थांब तू, आपण त्याला म्हणतो नाही तू उठ, परत चाललो, आपण त्याला हात धरतो, पुढे आणतो. तर सेम असतं बिझनेसचं पण, की म्हणजे धडपडणार आहेच आपण, पण ते धडपडणं आपण ते फार आपल्याला ऑड वाटतं की बिझनेसमध्ये धडपडणं जरा चुकीचं होईल, म्हणून पुढे जाण्यासाठी आपण परफेक्शनची नादी लागतात. पण असं नाही. यू स्टार्ट झाली की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात. म्हणजे सर पाण्यात पडा, आपाप पोहायला आपण शिकाल. एकदम तुम्ही उडी नका मारू वाटलंच पाण्यात. तुम्ही असं एक पाय ठेवा, मग तळपाय ठेवा, मग गुडघ्यावर, म्हणजे हळूहळू पुढे जात राहा तुम्ही. पण जस्ट पोहता येत नाही म्हणून तुम्ही तिकडे जायचं नाही, हे थोडं ऑड गोष्ट. अगदी बरोबर आहे. आणि याचबरोबर मराठी युवक बरोबर किंवा तरुण किंवा वर्किंग प्रोफेशनल हे सुद्धा आहेत आणि यांना पण खूप करण्याची इच्छा आहे. एकदम बरोबर. तर मला असं वाटतं की यांना या ज्या आहेत आपल्या उद्योगाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? थोड्या पूर्वीच्या काळी म्हणजे 5-10 वर्षापूर्वीचा विचार केला तर भरपूर संधी अपुऱ्या होत्या. पण आता काय झालं, आता टेक्नॉलॉजी म्हणा, इंटरनेट म्हणा, या संधी आता त्यांना ग्लोबल पद्धतीने संधी उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल की एखाद्या व्यक्ती, आता माझ्याकडे भरपूर गृहिणी येतात. गृहिणी म्हणजे त्यांना घर सांभाळावं लागतं, मुलं सांभाळावं लागतात, फॅमिली सांभाळावी लागते. तरी पण त्यांना एक मनात इच्छा असते काहीतरी बिझनेस करायचा. मग ते घर बसल्या भरपूर बिझनेस चालू करतात. मग त्यांना त्यांचं वेल म्हणजे क्वालिफिकेशन झालेलं असतं. मग त्या कन्सल्टंटचा बिझनेस चालू करतात, ट्रॅव्हल एजन्सी चालू करतात, त्या एखादं ॲडवायझरी सॉर्ट ऑफ बिझनेस चालू करतात, किंवा घरी घरी छोटे छोटे म्हणजे म्हणजे ना टेक अवे सारखे ऑप्शन्स असतात ना, जिथे आपण फूड बनवतो आणि डिलिव्हर करतो, त्या पद्धतीने ऑप्शन आहेत. पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः मॅनेज करायला लागायच्या, पण आता असं झालं की फूड डिलिव्हरीची एक वेगळी कंपनी असते. तुम्ही फूड नुसतं बनवलं तरी एखाद्या कंपनीशी टायअप करून तुम्ही तो म्हणजे दुसऱ्या जॉईंट व्हेंचर करून त्यांच्याबरोबर तुम्ही काम करू शकता. तर आणि खरं म्हणजे इतक्या गोष्टी इझी झाल्यात आता, आणि ऑप्शन्स पण एवढे इझी झालेत की तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला जे करायचं आणि कोणी कोणतरी तिथे त्या फील्डमध्ये काम केलेलं आहे, तुम्ही त्याच्याबरोबर जाऊन तिथे जॉईंट व्हेंचर करू शकता. एक छोटी गोष्ट त्यात अजून एक असेल की पूर्वी कसं असतं की लोक ना एक बिझनेससाठी तुम्ही विचारता ना संधी कुठली,
तर एक मराठी व्यक्ती जरी म्हटलं ना आपण, तो ना आयडिया शोधत असतो, बिझनेस आयडिया, नवीन नवीन कल्पना कल्पना शोधत असतो. पण होतं काय की आता याच्यात थोडा सायकोलॉजीचा पार्ट असतो. आपला जो ब्रेन असतो ना, त्याला एक पर्टिक्युलर भाषा समजत असते. आपल्याला ब्रेनला समजेल अशा भाषेत जर आपण बोललो ना, तर ब्रेनला कळतं. साधं उदाहरण असेल की काही लोक म्हणतात मला भरपूर पैसा पाहिजे, मी त्याला जर 10 रुपये दिले तर झाले त्यांच्याकडे भरपूर पैसे ना. तर असं नाही, तर ब्रेनला तुम्ही प्रिसाइजली सांगा की मला समजा एक 50,000 रुपये जास्त पाहिजे महिन्याला, 1,00,000 रुपये जास्त पाहिजे महिन्याला. तर आता जसं आपण जितक्या प्रिसाइजली सांगतो ना, तसं ते ब्रेन तुम्हाला सोल्युशन्स देतं. ओके. आता बिझनेसच्या बाबतीत काय होतं की लोक म्हणतात मला बिझनेस आयडिया पाहिजे, त्या बिचाऱ्या ब्रेनला कळतच नाही की काय शोधायचं आहे. तर तुम्ही आयडिया नका शोधू, तुम्ही ना प्रॉब्लेम शोधा. कुठला पण बिझनेस पहा जगामध्ये, तो एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. आता व्हॉट्सअप घ्या. पूर्वीच्या काळी मी जेव्हा बाहेरच्या देशात जायचो, मला घरच्यांशी जर बोलायचं असेल तर मला एक सेपरेट वेबकॅम असायचा. पूर्वीच्या काळी याहू चॅट होता, मला ते चॅटवर असे टाईप करावं लागायचा मेसेज. आता व्हॉट्सअप असेल तर वडील पटकन माझा फोन घेतात, त्याच्यावर व्हिडिओ कॉल लावतात. म्हणजे किती गोष्टी इझी झाल्यात. तर कुणीतरी हा प्रॉब्लेम पाहिला आणि त्याचं सोल्युशन काढलं ॲज अ व्हॉट्सअप. तर सेम पद्धतीने असं असतं की तुम्ही आयडिया नका शोधू, तुम्ही प्रॉब्लेम शोधा. प्रॉब्लेम जगात तुम्हाला भरपूर मिळतील. एकदा प्रॉब्लेम मिळाले मग तुम्ही ठरवा की कुठल्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे, आणि ती सोल्युशन म्हणजे तुमची बिझनेस आयडिया असते. तर आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. नमस्कार. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण गृहिणींबद्दल बोलत होतो. तर गृहिणी आणि सेवानिवृत्त व्यक्ती ह्या उद्योजक आणि उद्योजिका कशा बनू शकतात? पहिली गोष्ट त्यांनी मनात ठेवा की ते बनू शकतात. बऱ्याचदा त्यांना वाटतं की नाही, म्हणजे बाहेरचे लोक ते पाहतात वेल क्वालिफाईड असतात, कदाचित त्यांची भाषा चांगली असते, इंग्लिश चांगलं बोलतात, तर त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे काहीतरी कमी आहे. पण असं काहीच नाही. गृहिणी असतील किंवा दुसरं तुम्ही जे गृहिणी आहेत किंवा सेवानिवृत्त व्यक्ती आहेत, त्यांना असं वाटतं की कदाचित माझ्याकडे ते स्किल्स नसेल. असं नाही. तुमच्याकडे काय असतं की प्रत्येक जो व्यक्ती असतो ना, त्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी टॅलेंट असतं. सेवानिवृत्ती व्यक्ती घेतली, त्याने कसं त्याने काहीतरी 20 वर्ष 30 वर्ष काहीतरी सेवा केली, तर त्यांना पर्टिक्युलर गोष्टीचं स्किल आलेलं असतं. आणि विशेषतः आता जे माझ्याकडे येतात ना, जे सेवानिवृत्ती, त्यांना मी एकदम साधा सोपा म्हणजे ॲज अ कन्सल्टंट बनण्याचा व्यवसाय सुरू करायला सांगतो. कारण त्यांना कुठल्या तरी फील्डचं एक म्हणजे ज्ञान असतं आणि त्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणतो आपण, तो त्यांच्याकडे असतो, जो नवोदित लोकांना नसतो. आणि कसं असतं की कुठल्या पण नवोदित व्यक्तीला लवकर पुढे जायचं असलं त्यांना एक गायडन्सची गरज असते. तर सेवानिवृत्त व्यक्ती हे ॲज अ गायडन्स म्हणून तिथे जाऊ शकतात. तर त्यामुळे त्यांनी कन्सल्टंटचा बिझनेस चालू केला, ते करू शकतात ते. बरोबर. अजून एक गोष्ट असते की सेवानिवृत्त व्यक्ती कदाचित एखाद्या फील्डमध्ये काम करतात, पण त्यांच्या कदाचित हॉबीज वेगळ्या असतात. आणि ड्युरिंग त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी ते हॉबी डेव्हलप केल्यामुळे त्यांच्याकडे ते पण एक टॅलेंट आलेलं असतं. त्यामुळे असं नाही की नॅचरली की तुम्ही ज्याच्या फील्डमध्ये काम केलं त्याच्यातच तुम्ही कन्सल्टंट व्हा. कधी तुमच्या हॉबीजमुळे तुम्हाला एखादं एक स्पेशल टॅलेंट आलं, एखादं स्किल तुम्ही पिकअप केलं असेल. आता माझ्या ओळखीचे काही आहेत, त्यांनी ते अकाउंटंट होते, पण त्यांना ट्रॅव्हलिंग जास्त आवडायचं. मग ॲज अ उदरनिर्वाहासाठी त्यांनी त्यांचं काम केलं, पण जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांनी ट्रॅव्हलिंग ही छंद जोपासून त्याच्याविषयी छोटे छोटे व्हिडिओ बनवायला चालू केलं. आता कसं असतं की आता त्यांचं वयोग्रुप आहे, तर त्यांचे व्हिडिओ त्यांच्या टाईपच्या वयोग्रुपच्या लोकांना आवडायला लागले. त्यामुळे त्या टाईपच्या बिझनेसमध्ये पण जाऊ शकतात. आणि आजकाल तुमच्या हातात फोन असतो, इंटरनेट असतं, म्हणजे तुम्ही घरी बसून तुमचा स्वतःचा एक चॅनल चालू करू शकता. याच्यापेक्षा प्रचंड संधी पूर्वी नव्हती, आता सध्याच्या जगात ती आहे, ते तुम्ही करू शकता. गृहिणी असतात, आता माझ्याबरोबर काही काम करतात, त्या छोटे छोटे व्यवसाय करतात की केक बनवणे, मग त्या सेल करणे, त्याच्यानंतर ट्रॅव्हल एजन्सीचं मी मगाशी सांगितलं, किंवा काही काही जे असतात तर त्यांचं फायनान्सचं नॉलेज चांगलं असतं, मग ते फायनान्शियल कन्सल्टिंगचं काम करतात. किंवा एक तर माझी फ्रेंड आहे, तिचं हस्ताक्षर फार छान आहे, मग तिने ऑनलाईन हस्ताक्षर सुधारण्याचं म्हणजे ट्रेनिंग देणं चालू केलं, प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं. मी आता लंडनमध्ये असतो, तिथे आता माझी मुलगी शिकते इंग्लिशमध्ये, पण तिला जर मराठी शिकायचं असेल तर तिच्यासाठी मग आम्ही मराठीचे क्लासेस आमचे भारतातून होतात. म्हणजे जे तुम्हाला येतंय ना, इतकी छान गोष्ट आहे. आणि ही कन्सेप्ट फार अवघड वाटते समजायला, पण फार सोपी आहे की जे तुम्हाला येतंय ना, कदाचित ही गोष्ट इतरांना येत नसते. आणि देयर इज ऑलवेज समबडी, त्यांना ते शिकायचं असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला फक्त पुढे आणा आणि सांगा की मी ते रेडी आहे करण्यासाठी. तुम्हाला लोक मिळतील की हां, मला मराठी शिकायचंय, संस्कृत शिकायचं, हिंदी शिकायचंय, हस्ताक्षर शिकायचंय. साध्या साध्या गोष्टी जे तुम्ही नॅचरली अज्युम करता. एखाद्याला पुरणपोळी छान बनवता येत असेल, तुम्ही त्याच्याविषयी ट्रेनिंग देणं चालू करा. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने संधी आपल्या आसपास उभ्या असतात ना,
आपण कसे करते, आपल्याला एक डोक्यात असं एक असतं की उद्योजकाला भन्नाट आयडिया पाहिजे. भन्नाट आयडियाची गरज नसते. एक साधी सोपी आयडिया पाहिजे असते ज्याच्याकरून तुम्ही कुणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता. बरोबर आहे. आणि बिझनेस हा हीच गोष्ट असते, कुणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याच्या बदल्यात तुम्हाला अर्थार्जन होतं. साध्या सोप्या भाषेत हा बिझनेस असतो. बरोबर. याचबरोबर आपल्याकडे तरुण युवा वर्ग पण खूप मोठा आहे. बरोबर. आणि यांना जर का परदेशात जायचं असेल तर तरुण युवा वर्गाला परदेशात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? भरपूर संधी उपलब्ध आहेत. एक फार चांगली गोष्ट असते की भारताचं नाव बाहेरच्या देशात फार चांगलं आहे. त्यामुळे एखादा इंडियन बाहेरच्या देशात येतो तेव्हा त्याच्याकडे नॅचरली ॲज अ टॅलेंटेड व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. आणि मे बी कम्प्युटर क्षेत्रामध्ये त्या टॅलेंटेड आहे असं त्याला म्हणजे पूर्वीपासून नावाजलेलं आहे ती गोष्ट. त्यामुळे आता ही गोष्ट सध्या आणि मी फार मोठ्या प्रमाणात होताना पाहतोय की बाहेरच्या देशात जे टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस द्यायचे काम आहे ना ते सध्या भारतातून होत आहे. इव्हन आता माझी स्वतःची कंपनी जरी बाहेरच्या देशात असली तर मला जे मार्केटिंगच्या सर्व्हिसेस पाहिजे असतात ना ते मला सर्व्हिसेस म्हणजे भारतातले तरुण वर्ग प्रोव्हाइड करतात. पूर्वी असं होतं की तरुण वर्ग आणि बाहेरचा देश याच्यामध्ये नॉलेजची तफावत होती, पण आता ते पण नाही राहिलं. का इंटरनेटमुळे काय झालं की जे नॉलेज बाहेरच्या देशात मिळतं तेच नॉलेज आपला इथला युवक इतक्या पटकन पद्धतीने आत्मसात करू शकतो. त्यामुळे त्याला हे जे नॉलेज आहे त्याला घर बसल्या मिळतं, इंटरनेटच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळे नॉलेज त्याला मिळतं. आणि एक अजून एक गोष्ट असते की बिझनेस हा सर्व देशात सेम असतो. आपल्याला असं वाटतं की नॅचरली वाटतं की बाहेरच्या देशात काहीतरी वेगळं असेल. बिझनेस सेम असतो. कधी भाषा वेगळी असेल, प्रॉडक्ट सर्व्हिस थोड्या वेगळ्या असतात, पण इन जनरल सगळीकडे सेम असतं. पण आता मी भारतातून जे उद्योजक मी युवक पाहतो ना सध्या काम करते, मार्केटिंगच्या फील्डमध्ये काम करतात, सेल्समध्ये काम करतात, बरेचसे एक व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करतात, पर्सनल असिस्टंट म्हणून काम करतात. आणि हे तर जॉब हे घर बसल्या तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त एक इंटरनेटचं कनेक्शन लागेल, लॅपटॉप लागेल, ना तुम्हाला ट्रॅव्हल करायची गरज. त्यामुळे तुम्हाला उद्योग चालू करायचा असेल ना तुमच्या घरात बसून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. इतकं सोपं झालंय युवकांना पण, गृहिणींना पण, सेवानिवृत्त व्यक्तींना पण, सर्वांना. बरोबर आहे. परंतु आपल्याला एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी मूलभूत कोणकोणत्या बाबी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे? जे नवीन उद्योजक असतात ना त्यांच्या डोक्यात असं एक वाटतं की एक चेकलिस्ट असते की हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. आणि ते त्या चेकलिस्टच्या पूर्णत्वाच्या मागे लागतात. आणि कदाचित चेकलिस्ट मोठी असल्यामुळे त्यांना वाटतं की त्यामुळे बिझनेस अवघड आहे. हे बिझनेस चालू करायचं असतं ना एकदम सोपं असतं. 2 गोष्टी फक्त तुमच्या झाल्या पाहिजेत. पहिली गोष्ट की तुम्ही कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे कुणासाठी तरी. आता कसं असतं कुठला पण बिझनेस काय असतं की हे कुठल्या तरी प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. तर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिसला आणि त्याच्या बदल्यात तुम्ही ते सोल्युशन दिलं तर त्या पद्धतीने तुम्ही बिझनेस चालू करू शकता. एखादा जसं तुम्हाला उदाहरण दिलं की भरपूर लोकांचं हस्ताक्षर चांगलं नसतं, तुमचं हस्ताक्षर चांगलं आहे आणि तुम्ही त्यांना मग जी व्यक्तीचं हस्ताक्षर चांगलं नाही किंवा त्या पालकांना वाटतं की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं हस्ताक्षर सुधारलं पाहिजे, मग तो झाला प्रॉब्लेम. सोल्युशन काय असेल की मी शिकवते किंवा मी शिकवतो की हस्ताक्षर कसं चांगलं करणं, हे झालं सोल्युशन. मग प्रॉब्लेमचं सोल्युशन ही पहिली बाब असते. दुसरी गोष्ट की हे तुम्ही मॉनिटाईज केलं पाहिजे. आता बिझनेसमध्ये ना पैशाची आणि व्हॅल्यूची देवाणघेवाण झाली पाहिजे. तुम्ही फक्त व्हॅल्यू देत असाल, तुम्ही फक्त एखाद्याला सोल्युशन देत असाल, त्याच्या बदल्यात जर तुम्हाला पैसे मिळत नसेल त्याला आपण चॅरिटी म्हणतो. बिझनेसचा एक मूलभूत गोष्ट असते की तुम्ही व्हॅल्यू द्यायची, त्याच्या बदल्यात तुम्ही पैसे घ्यायचे. आता एक मराठी युवक म्हणतो त्याला अजून एक छोटा विषय असतो की त्यांना पैसे मागायला लाज वाटते किंवा त्यांना कमीपणा वाटतो की मी पैसे कसे मागायचे. पण असं नसतं. तुम्ही जर कुणाला व्हॅल्यू देत असाल, कुणाच्या आयुष्यात तुमच्यामुळे फरक पडत असेल, तुम्ही त्याला मागा की याचे ना कदाचित याचे एवढे पैसे पडतील. आपल्याला कसं की नॅचरली आपल्या एक अपब्रिंगिंगमध्ये एक असतं की असं वाटतं आपल्याला की मी स्वतःविषयी स्वतःचे बढाया कशा सांगणार किंवा पैसे कसे मागणार, असं आपल्याला लहानपणी शिक्षणातून इकडून ते आलेलं असतं डोक्यात. पण तसं नाही. बिझनेस करताना तुम्ही पैसे मागितले पाहिजे. पैसे मागताना लाज नका वाटू देऊ, कारण जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील त्या पैशाने तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता, जास्त कस्टमरपर्यंत पोहोचू शकता. तर आणि कसं असतं की जितक्या जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल ना तितका तुमचा बिझनेस वाढेल आणि तितके जास्त लोकांना तुमच्या सेवेचा फायदा होईल. त्यामुळे सेल्फ सेंटर न होता कस्टमर सेंट्रिक व्हा तुम्ही. तिथे तुम्हाला कळेल की तुम्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलंय आणि त्याच्या बाबतीत पैसे मागितलेत. ह्या 2 जरी बेसिक बाबी सॉर्ट आउट झाल्या ना बाकीच्या सगळ्या गोष्टी फार इझी असतात. मार्केटिंग झालं, सेल्स झालं, ब्रँड बनवणं, ह्या फार गोष्टी इझी असतात. ह्या 2 छोट्या गोष्टी सॉर्ट आउट करा, पुढच्या गोष्टी फार इझी आहेत. ह्या गप्पा अशाच सुरू राहतील. वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण मारत आहोत गप्पा श्री निलेश वाघचौडे सरांशी. सर, आत्ताच आपण बघितलं की नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मूलभूत कुठल्या कुठल्या बाबींची आवश्यकता असते,
परंतु काही कागदपत्रांची पूर्तता देखील करणं आवश्यक असतं. तर ते कागदपत्र कोणकोणते? प्रत्येक जो उद्योग असतो ना त्यानुसार हे कागदपत्र बदलतात. पण काही कागदपत्र हे प्रत्येक बिझनेससाठी सेम असतात. आता फॉर एक्झाम्पल की भारतामध्ये असेल तर तुम्हाला ROC म्हणतात त्याला, म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीज. तिथे तुम्हाला तुमची कंपनी एस्टॅब्लिश करावी लागते. कंपन्यांचे पण प्रकार असतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, प्रोप्रायटरी कंपनी असे. तर तुम्ही ज्या टाईपचा बिझनेस चालू करता ना त्या पद्धतीने तुम्हाला ते योग्य ते कागदपत्र करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही ROC किंवा गव्हर्नमेंटचं फायलिंग करता त्याच्या रिलेटेड पण कागदपत्र असतात. पण आता बरोबर. गव्हर्नमेंटने अशा सुविधा निर्माण केली की तुम्हाला घर बसल्या तुमचं स्वतःचं कंपनीचं फायलिंग करता येतं. भरपूर गोष्टी ऑनलाईन झाल्यात. त्यामुळे जे तुमचे चार्टर्ड अकाउंटंट असतात त्यांच्याकडे एक छोटीशी लिस्ट असते. तुम्ही फक्त चार्टर्ड अकाउंटंटला कॉन्टॅक्ट करा, ते तुमच्या वतीने सर्व गोष्टी करतात. त्यामुळे कदाचित जी कागदपत्र जे असतात, जे पूर्वी लोकांना एक 4-4, 6-6 महिने लागायचे, ते आता विदिन अ डे किंवा 2 ते होऊन जातात तुमचे. त्यामुळे CA ला कॉन्टॅक्ट करा, ते तुमचं काम भरपूर इझी पद्धतीने करतील. काही ठराविक बिझनेस आहेत, जसं तुम्ही फूड रिलेटेड बिझनेस असेल किंवा मेडिकल रिलेटेड बिझनेस असेल, तिथे तुम्हाला काही पर्टिक्युलर त्या फील्ड रिलेटेड सर्टिफिकेशन्स लागतात. तर ते फक्त तुम्हाला घ्यावे लागतील. आणि कसं की आता तुम्ही आता रेस्टॉरंटमध्ये जाताय तर तुम्हाला एक योग्य पद्धतीचं हायजेनिक पद्धतीने तुम्ही ते जेवण बनवलं गेलं पाहिजे, त्याच्या रिलेटेड काही कागदपत्र असतात. एखाद्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याच्या रिलेटेड काही कागदपत्र असतात. तर हे छोटे छोटे 2-3 गोष्टी असतात, त्या प्रत्येक उद्योगानुसार बदलतात. पण ही एवढी पण अवघड गोष्ट नाही की ज्याचं तुम्ही ते तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही थांबावं. ह्या फार इझी आहेत. याच्याविषयी इन्फॉर्मेशन पण इंटरनेटवर भरपूर स्वरूपात उपलब्ध आहे. आजकाल जे आपण म्हणतो ना AI येतात, चॅटबॉट येतात, ChatGPT येतं, याच्यात तुम्ही एक सुद्धा प्रश्न जरी विचारला तुम्हाला एक साधी सोपी सरळ लिस्ट पण येईल. तुम्हाला जास्त विचार करायची पण गरज नाही, सर्व तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. बऱ्याचदा असं होतं की आपण नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि मग त्यावेळेस असं वाटतं की उद्योग मी सुरू का केला, हा प्रश्न निर्माण होतो. तर नवीन उद्योग व्यवसाय सुरू करताना किंवा केल्यानंतर जे काही चढ उतार येतात त्या चढ उतारांचा सामना कसा करायचा किंवा उद्योजकीय मानसिकता ही कशी घडवायची? कसं असतं की आता बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन चालूच असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं गेममध्ये जसे अप्स अँड डाऊन चालू असतात, क्रिकेटचा गेम बी अप्स अँड डाऊन चालू असतात, तसं बिझनेसमध्ये पण अप्स अँड डाऊन चालू असतात. तर इथे आपण म्हणतो खेळाडू जर चांगला असेल ना तर गेम चांगला खेळेल तो. माझं आपण काय करतो की आपण उद्योजक जर अडचणीचा सामना करायचा असेल ना तर कुणी तुमच्यासाठी मेंटर घेतला तर मेंटर काय केलं तर तुम्हाला सांगेल की अरे ही अडचण येऊ शकते. तुम्हाला जर ऑलरेडी माहिती की बाहेर पाऊस पडणार आहे तर तुम्ही छत्री घेऊन जाणार. बरोबर आहे. पण पाऊस अचानक आला की तुम्हाला वाटतं अरे मी भिजलो, असं झालं तर हा फरक पडतो की मेंटर काय करतो, तुम्हाला सांगतो की नाही पुढे असं होऊ शकतं, असं चढ उतार येऊ शकतात. मग आपल्याला कसं की एक मनाची तयारी झालेली असते की चढ उतार येतात असे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की चढ उतार हे येणारच असतं. आपलं काम काय असतं, आपण पुढे जात राहणं हे आपलं काम असतं. मग किती जरी अडचणी आल्या ना तुम्ही पुढे जात राहा. आता भरपूरदा बिझनेसमध्ये लोकांना अडचण कुठली येते की बिझनेस चालू करतात आणि जसा पाहिजे तसा सेल होत नाही. मग त्यांना असं वाटतं की आता आज सेल झाला नाही म्हणजे माझा बिझनेस हे जाईल. आणि बरोबरच कसे असतं की आपल्याकडे कदाचित ते मुलाचे पालक असतात, त्याचे मित्र असतात, नातेवाईक असतात, ते सर्वजण पाहत असतात. त्याला वाटतं की अरे याचा आज चाललं नाही म्हणजे उद्या चालणार नाही. ते सर्वजण त्याला लगेच ऑन द स्पॉट त्याला म्हणजे थोडं घेराव घालतात की हे व्यवस्थित होत नाही. पण माझं एक मनापासून सजेशन असेल की तुम्ही त्या उद्योजकाला ना थोडं मोकळं सोडा. उद्योजकता ही मानसिकता असते, ती एक पर्सनॅलिटी असते. त्या पर्सनॅलिटीची तयारी असते की तो हे चढ उतार हे घेईल. त्याला फक्त गरज असते त्यावेळेला की नाही आपण म्हणतो ना की आधाराची गरज आहे की तू उत्तर सोडशील, तू फक्त पुढे जात राहा. तू व्यवस्थित करतोयस, फक्त पुढे जात राहा. आणि पुढे जात राहण्याचा फरक असं असतं की आपल्या आजूबाजूला वातावरण नेहमी बदलत असतं, इकॉनॉमी बदलत असते, लोक बदलत असतात, चॅलेंजेस बदलत असतात. जो प्रॉब्लेम काल असतो ना तो उद्या प्रॉब्लेम तोच असेल असं नसतं. तर कधी कधी फक्त तुम्ही मार्केटमध्ये आपला फक्त टिकाव धरल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम निघून गेलेले असतात. जसं रात्रीनंतर दिवस येतो तर आपल्याला वाटतं की रात्र आल्या म्हणजे सगळं संपलं. तुम्ही फक्त त्या ठिकाणी एक ठामपणे उभे राहिलात ना, बरेचसे प्रॉब्लेम जास्त तुम्ही ठामपणे उभे राहिले म्हणून निघून जातात. भक्कमपणे आपण त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे. आणि तसं तुम्ही पुढे जा. मेंटरचा उपयोग करा किंवा चांगले चांगले पुस्तकं वाचा. आता मी जरी माझे भरपूर सक्सेसफुल बिझनेस आहेत तरी मी अजून पण वाचन करत असतो. भरपूर सारे कोर्सेस मी स्वतःहून जॉईन करतो, नवीन नवीन गोष्टी मी शिकत असतो. मला ते आवडतं. पण दुसरी गोष्ट काय होती की माझं एक माइंडसेट डेव्हलप होतो. आणि सेम पद्धतीने उद्योजकांनी त्याचं माइंडसेटवर नेहमी काम केलं पाहिजे. आणि माइंडसेटवर काम करताना त्याला कळतं की अडचणी कशा हँडल करायच्या, फायनान्स कसं हँडल करायचं, टीम कशी हँडल करायची, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण शिकतो. पण ते शिकलं पाहिजे. तर म्हणतो ना की तुम्ही नेहमी ॲज अ स्टुडंट म्हणून राहा आणि कुणीतरी मेंटर घ्या, चांगले चांगले पुस्तकं वाचा, भरपूर फरक पडेल. सर, आपण बोलत आहोत
उद्योगाविषयी. यामध्ये 2 प्रकारचे उद्योग, एक म्हणजे ऑफलाईन उद्योग आणि बरोबर. दुसरा म्हणजे ऑनलाईन उद्योग. बरोबर. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन उद्योग याबद्दल आपण काय बोलाल? त्याचे फायदे काय आणि ऑनलाईन उद्योग चांगला की वाईट? एक वाक्य मी नेहमी सांगतो की तुम्ही एकदा उद्योजक झाले ना, तुम्ही परत परत उद्योजक होऊ शकता. हां. त्याच्यामुळे काय असतं की बऱ्याचदा आपल्या डोक्यातला एक ड्रीम बिझनेस असतो आणि आपण त्या ड्रीम बिझनेसच्या मागे लागलेलो असतो. कदाचित त्या ड्रीम बिझनेसला आपल्याला कदाचित मोठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे असते. कधी कधी वर्कशॉपला लोक येतात ते म्हणतात की सर मला ना 1.5 कोटीची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. आणि मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला असा बिझनेस चालू करा जो तुम्हाला सध्याच्या तुमच्या आवाक्यात जो आहे ना तो तुम्हाला करता येईल. आता ऑनलाईन बिझनेसचा त्यामुळे फायदा काय होतो की तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर जास्त लागत नाही, तुम्हाला फिक्स कॉस्ट जास्त लागत नाही, फॅक्टरी सेटअप करायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन बिझनेसचा फायदा असा की तो झटपट चालू होतो. वेअरएज ऑफलाईन बिझनेसमध्ये कदाचित तुम्हाला एखादं युनिट टाकावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे परमिशन्स घ्यावे लागतील, स्टाफ रिक्रूट करावा लागेल. तर ऑफलाईन बिझनेसचा तो एक ड्रॉबॅक असतो. पण आता जर तुम्हाला रेस्टॉरंट चालू करायचं असेल तर मग रेस्टॉरंट चालू करताना तुम्हाला नक्की मग ते ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जागा शोधा, तिथे तुम्ही स्टाफ रिक्रूट करा, तर त्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील. तर तुमची जी आवड आहे ना त्या आवडीनुसार जेव्हा तुम्ही बिझनेस ठरवता तर जो सगळ्यात सोपा मार्ग आहे तुमच्यासाठी आत्ता तो तुम्ही निवडा. कदाचित तो ऑफलाईन असेल, कदाचित तो ऑनलाईन असेल. एखादी सेवानिवृत्त व्यक्ती असेल, कदाचित ते इंटरनेटला एवढे फॅमिलियर नसतील वेअर एज कम्पेअर टू युथ. बरोबर आहे. तर मग सेवानिवृत्त व्यक्ती त्यांनी ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये जरी चालू केलं तरी छान आहे. आता माझ्याकडे एक व्यक्ती यायच्या, म्हणजे त्या IT मध्ये काम करायच्या. अच्छा. आता त्यांना इंटरनेट चांगलं माहिती होतं पण त्यांना फार वाटायचं की माझा काहीतरी ऑफलाईन बिझनेस चालू असावा. मग त्यांनी काय चालू केलं की त्यांनी छोटासा बिझनेस, त्यांना दिसलं की जेव्हा हे IT चे लोक सकाळी उठतात ना, बिचारे लेट उठतात आणि ऑफिसला त्यांना घाईघाईत पोहोचतात, मग त्यांचा ब्रेकफास्टचा प्रॉब्लेम होतो. मग त्यांना अशी जागा पाहिजे की ऑफिसच्या आसपास कुठेतरी छोटंसं एक ब्रेकफास्टचं मनापासून मिळेल. मग त्यांनी ऑफलाईन एक छोटंसं म्हणजे आपण विचारतो भन्नाट आयडिया मी जे म्हणतात तर भन्नाट आयडियाची गरज नसते. त्यांनी फक्त काय केलं की म्हणजे IT ऑफिसच्या बाहेर त्यांनी त्यांचं इडली आणि याचं एक छोटंसं स्टॉल टाकलं. आता एक मनापासून कधी कधी लोकांना वाटतं की हा एक क्षुल्लक बिझनेस आहे का, तसं पण नसतं. बिझनेस हा बिझनेस असतो. काही मूवीजमध्ये पण तुम्ही डायलॉग असेल की कोई भी धंदा छोटा नाही होता, ते असं असतं. ते बिझनेस हा छोटा नसतो. बिझनेसमध्ये जर तुम्ही व्हॅल्यू दिली त्यांच्याबद्दल पैसे मिळाले तो बिझनेस चालू होतो. मग ही व्यक्ती IT मध्ये काम करते, चांगल्या पदावर काम करते, पण त्यांनी ऑफलाईन बिझनेस चालू केला. वेअर ॲज माझे काही मित्र आहेत ते त्यांचे आईवडील ते म्हणजे रिटायर झाले आहेत, पण त्यांना स्टॉक्स मार्केटमध्ये त्यांना ॲज अ हॉबी म्हणून चांगलं होतं. पण त्यांनी स्टॉक्स मार्केटमध्ये लोकांना कन्सल्टिंग करणं चालू केलं. हे त्यांनी ऑनलाईन चालू केलं. तर दोन्ही ऑफलाईन ऑनलाईनचे दोन्ही फायदे पण आहेत. मी तोटा असं म्हणणार नाही, पण ज्या तुमच्या लाईफच्या करंट सिच्युएशनमध्ये तुम्हाला जे इझी असेल ना ते करा. 3 सूत्र असतात, FEP म्हणतो मी त्यांना, फास्ट, इझी, प्रॉफिटेबल. तर कुठली पण गोष्ट तुमच्यासाठी जी फास्ट आहे, इझी आहे, प्रॉफिटेबल आहे ते तुम्ही करा. अच्छा, म्हणजे अवघड मध्ये न घुसता एकदम जे सोपं आहे ते सुरुवात करा. आणि इतकं छान बोला मीनाक्षी तुम्ही की आपण ना भन्नाट आयडिया, बिझनेस अवघड असतं, ह्या क्लिष्ट याच्यात असतो ना, त्यामुळे आपण ना त्यामुळे स्वतः मागे राहतो. बरोबर आहे. पण वेळेस बिझनेस फार सोपा असतो. त्यामुळे तुम्ही कितीतरी गोष्टी तुमच्या आवाक्यात असतात त्या तुम्ही करा, त्याने बिझनेस चालू करा. आणि तुम्ही एकदा उद्योजक झाले तुम्ही परत परत उद्योजक होऊ शकता. तुम्ही पहिला बिझनेस चालू करा ज्याच्यात तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळेल, टाइमची स्टॅबिलिटी मिळेल, टाइम फ्रीडम मिळेल. कदाचित तुम्ही दुसरा बिझनेस चालू करा जो तुमचा ड्रीम बिझनेस असेल, पण तुम्ही ती जम्प घेऊ शकता. पण मग फक्त त्या ड्रीम बिझनेससाठी काही गोष्टी ज्या असतात की मला इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा मला याचं नॉलेज नाही, तसं थांबू नका. जी फास्ट आहे, इझी आहे, प्रॉफिटेबल आहे ते तुम्ही लगेच चालू करा. आपल्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहे, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभर विश्रांती. नमस्कार. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता बरेचसे तरुण मंडळी आहेत आणि त्यांना वाटतं की काहीतरी ऑनलाईन उद्योग सुरू करावा. बरोबर. परंतु त्यांना हे समजत नाही की नेमकं कुठलं प्रॉडक्ट हे आणावं किंवा नेमका उद्योग कसा सुरू करावा. तर याबद्दल आपण काय सांगू शकाल? एकदम सोप्या भाषेत सांगतोय. कुठला पण बिझनेस असतो ना तो बिझनेस फक्त 2 गोष्टी करतो. एक तर तो प्रॉडक्ट विकतो किंवा सर्व्हिस विकतो. आता जेव्हा तुम्ही ऑनलाईन बिझनेस चालू करत असताना तेव्हा तुम्ही काय करता, ही जी प्रॉडक्ट विकणं किंवा सर्व्हिस विकणं हे तुम्ही ऑनलाईन करत असता. प्रॉडक्ट विकणं म्हणजे समजा आता हे आपण म्हणतो ना की फुलदाणी असेल, हे तुम्ही ऑनलाईन विकता, हे झालं प्रॉडक्ट. सर्व्हिस म्हणजे कन्सल्टिंग झालं, हे झालं सर्व्हिस.
म्हणजे आपण सेवा सेवा देतो त्याला. सेवा देतो आपण. सेवा देतो त्याला. तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करताना आता तर तुम्ही विचार काय करता की हे जे प्रॉडक्ट विकणं असेल हे प्रॉडक्ट विकणं ऑनलाईन कसं करायचं किंवा सर्व्हिस विकणं हे ऑनलाईन कसं करायचं. मग आता उद्योजक जसं असेल ना त्याच्या आवडीनुसार त्याला समजा प्रॉडक्टमध्ये त्याला बिझनेस चालू करायचा असेल आणि आजकाल गोष्टी कशा झाल्या की भरपूर साऱ्या वेबसाईट ज्या आहेत ना ज्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचं जसं आपण पूर्वी शोरूम बनवायचो प्रॉडक्टचं की जिथे भरपूर अशा समजा मी याचं आपण ठेवायचो वस्तू ठेवायचं लोक त्या ठिकाणी आकर्षित होतील. तर हीच गोष्ट आपण ऑनलाईन करतो. म्हणजे काय करतो तुमचं एक वेब पेज बनवतं त्या वेब पेज आपण यांचे फोटो काढून पाठवतो लावतो त्याच्याखाली त्याची किंमत लिहितो. जसं आपण शोरूम मध्ये जसं मांडले असतात ना तसं हे शोरूम फक्त ऑनलाईन पद्धतीत असतं. इंटरनेटवर असतं इमेज असते वेब पेज असतं त्याच्यावर एक एक प्रॉडक्ट असतात तिथे ते आपण ते लावलेलं असतं त्याच्याखाली त्याची किंमत लिहिली असते. माहितीसाठी आपण काय करतो एकाच याचा आपण 4-5 फोटो टाकतो याच्याविषयी थोडं डिस्क्रिप्शन लिहितो. कदाचित तुम्ही आता पूर्वी एखाद्या सेल्स शोरूम मध्ये गेला तर तिथे सेल्सचा जो व्यक्ती असतो ना सेल्स रिप्रेझेंट ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे की या प्रोडक्टचं बेनिफिट हे आहेत याच्यात हे फीचर्स आहेत. हे फीचर्स आपण ऑनलाईन याच्यात काय करतो की त्या प्रॉडक्टच्या फोटोखाली आपण त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहितो. तर हे झालं प्रॉडक्टच्या बाबतीत. सर्व्हिसच्या बाबतीत कसं असतं की एखादी सर्व्हिस तुम्ही देताना ती सर्व्हिस आपण तिथे ऑनलाईन एक्सप्लेन करतो की ही सर्व्हिस मिळाल्यानंतर घेतल्यानंतर तुम्हाला असा फायदा होईल. ही सर्व्हिसची किंमत एवढी असेल या सर्व्हिसमध्ये कदाचित याची तयारी तुम्हाला करून घ्यावी लागेल. तर या पद्धतीने तुम्ही तो सर्व्हिसच्या बाबतीत देतात. आता समजा सर्व्हिसचं उदाहरण जर द्यायचं असेल ना तर एखादी व्यक्ती कन्सल्टिंगचं उदाहरण कन्सल्टिंगमध्ये भरपूर प्रकार येतात. तर मी समजा फायनान्शियल कन्सल्टिंगचा एक प्रकार घेतला तर फायनान्शियल कन्सल्टिंगमध्ये तुम्हाला क्लायंटशी बोलावं लागतं. पण क्लायंटशी बोलताना मग सुरुवातीला तुम्हाला काय करायला लागेल मग बोलण्यासाठी तुम्हाला तुमचं एक प्रॉडक्ट आपण तिथे काय टाकतो सर्व्हिसच्या फॉर्मॅटमध्ये काय टाकतं की तुम्ही माझ्यावर एक कॉल सेट करा. मग कॉल सेट झालं की आता तुम्ही मग इंटरनेटवर वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे जे कस्टमर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. जसं पूर्वी आपण एखाद्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलायचो तीच गोष्ट आता तुम्ही इंटरनेट म्हणजे व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये कनेक्ट करू शकता आणि बोलू शकता. डॉक्टर लोक असतात आता इंग्लंडमध्ये एक डिजिटल डॉक्टर नावाचा प्रकार असतो. आपण आता भारतामध्ये समजा आजारी पडल्यानंतर डॉक्टरच्या दवाखान्यात आपण जात असतो तर तिथे आमच्याकडे तशी गरज नाही. आम्ही फोन ओपन करतो तिथे फक्त मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो आणि डॉक्टर तिथे व्हिडिओवर ऑन येतात मी इकडे घरी बसले असतो आणि ती सेवा मी माझ्या फोनवर इंटरनेटच्या थ्रू घेतो. अरे वा छान. तर या पद्धतीने करता येतं. तर हे झालं सेवा पद्धतीचं. तर बिझनेसमध्ये तुम्ही एक तर प्रॉडक्ट ऑनलाईन विकता किंवा सेवा ऑनलाईन विकता आणि दोन्ही फॉर्मॅट फार इझिली तुम्ही ते करू शकतात. बरोबर आहे. यातूनच एक दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे की हे जे उद्योग आहे व्यवसाय आहे ऑनलाईन त्याचे टप्पे त्याच्या पायऱ्या या कोणकोणत्या आहेत. पहिली गोष्ट अशी असते की तुम्ही ठरवा की तुम्हाला प्रॉडक्ट विकायचं का सर्व्हिस विकायचं. जसं आता तुम्ही एखाद्या पूर्वीच्या काळी एखादं शॉप ओपन करणार असेल त्या शॉपसाठी एक लोकेशन लागायचं तुम्हाला. आता ते लोकेशन म्हणजे वेबसाईट किंवा दुसऱ्या नवीन फॉर्मॅटने त्याला म्हणतो आपण ऍप. एक तर तुम्हाला ऍप लागेल किंवा वेबसाईट लागेल. बरोबर आहे. तुम्ही त्याचा ऍप बनवा वेबसाईट बनवा. एकदा ऍप बनवलं की ऍपमध्ये तुम्हाला त्याचे फीचर्स ऍड करता येतील. पण ते ऍप कोण बनवणार ते आपण स्वतः बनवायचं नाही. की दुसऱ्यांकडून तुम्हाला आता टेक्निकल नॉलेज असायची काही गरज पूर्वीच्या काळी कदाचित टेक्निकल नॉलेज लागायचं. आता टेक्निकल नॉलेज असण्याची गरज नाही. म्हणजे इतके सारे वेबसाईट्स आणि ज्याच्यात तुम्ही स्वतःहून जाऊन फक्त तुम्ही सांगा की मला ॲप बनवायचं आणि तिथे लोक बनवून देतात. काही वेबसाईट ज्या फ्रीलान्सर असतात की ज्यांना जसं तुम्हाला म्हटलं हॉबीज म्हणजे हा पण एक बिझनेस आहे की एखाद्या व्यक्ती त्याला ॲप बनवता येतं. तो काय करतो की ॲप बनवणारा व्यक्ती ज्याला ॲप बनवायचं असतं त्यांच्या संपर्कात येतो. ते दोघं एकमेकांबरोबर काम करतात. आता मला टेक्निकल गोष्टी जास्त येत नसतील पण देर इज ऑलवेज समबडी की ज्याला ते येतात. मला कोडिंग येत नसेल पण देर इज ऑलवेज समबडी की ज्याला ते येतं. तर मी त्यांच्याशी संपर्कात करते येतो आणि मग ते माझ्यासाठी ते काम करून देतात. आता मला समजा मला मार्केटिंगच्या फील्डमध्ये काम करायचं असेल मला मार्केटिंगचं ब्रोशर बनवायचं असेल आता ते स्किल माझ्याकडे नाहीये पण मला माहिती की जगात कितीतरी लोक आहेत त्यांना ते आवडीने करतात ते लोक. मग मी त्यांच्या संपर्कात जातो ते मला करून देतात काम त्याच्या बदल्यात मी त्यांना मोबदला देतो. त्यांना घर बसल्या काम होतं माझं घर बसल्या काम होतं आणि अशी सर्व्हिसची देवाणघेवाण होते. मग टप्पे म्हणजे असते की तुम्ही लोकेशन डिसाईड करा ऍप बनवा किंवा वेबसाईट बनवा मग त्याच्यानंतर त्याच्यावर डेटा अपलोड करा आणि जेव्हा आपल्याला पैशाची देवाणघेवाण करायची असेल त्याला म्हणतात फायनान्शियल गेटवे. आजकाल तर असं झालं की ते फक्त तुम्ही क्लिक करायचं असतं ते क्लिक करून ते येतं तिथे आणि फायनान्शियल गेटवे मग ते काय करतं की ग्राहकाकडून पैसे घेतं आणि ते तुमच्या अकाउंटला कनेक्ट करतं. तर या पद्धतीने तुम्हाला ते एकदम इझी पद्धतीने ह्या गोष्टी कनेक्ट होतात आणि ह्या छोट्या 3-4 गोष्टी जरी सॉर्ट आउट झाल्या ना तुमचा बिझनेस म्हणजे विदिन एका तासात तुमचा ऑनलाईन बिझनेस रेडी होऊ शकतो. हा जो ऑनलाईन उद्योग आहे तर याच्यात बऱ्याचदा आपल्याला असं होतं की कधी कधी हॅकिंग होऊ शकतं. बरोबर. मग
ऑनलाईन उद्योग आहे, मग याला आपल्याला डिजिटल सुरक्षा प्रदान करायची आहे, तर मग बरोबर. त्यासाठी कुठली काळजी आपण घ्यायला हवी? Right. एकदम महत्त्वाचं आहे हे, आणि प्रामुख्याने 2 गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते. पहिलं म्हणजे काय असतं की जसं तुम्ही म्हटलं, वेबसाईट हॅक होते. हॅक होतं म्हणजे काय होते, कुणीतरी तुमचं जसं तुमचं एखादं शॉप असेल ऑफलाईन, कुणीतरी दुसराच व्यक्ती त्या ठिकाणी येतो बरोबर. आणि तुमचे प्रॉडक्ट हटवतो आणि काहीतरी वेगळे प्रॉडक्ट तिथे हो. टाकतो. तर त्याला म्हणतात हॅकिंग ऑफलाईनमध्ये. ऑनलाईनमध्ये पण हेच पद्धतीने होतं काय की लोक तुमच्या वेबसाईटवर नकळत कंट्रोल गेन करतात आणि मग तुमच्या प्रॉडक्टच्या म्हणजे दुसरे काहीतरी प्रॉडक्ट टाकतात. तर याला म्हणतात हॅकिंग. तर त्याला एक सेफ्टी सर्टिफिकेट असतात. तर ज्यांच्याकडून तुमची ते वेबसाईटचं नाव किंवा डोमेन नेम घेताना त्यांच्याकडून आता तुम्हाला ते स्पेशल सिक्युरिटी फीचर्स मिळतात, जेणेकरून हॅकिंग करणं हे फार अवघड होऊन जातं. ते तुम्ही घेऊ शकतात आणि ते फार इझिली घेता येतं तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट असते की जेव्हा तुम्ही पैसे घेत असता ग्राहकाकडून, तर जेव्हा फायनान्शियल गेटवे असतो त्याला एक सिक्युरिटी लागते. कारण ग्राहक त्यांचं कार्ड वापरत असेल, पैसा सुरक्षित राहायला पाहिजे आणि अल्टिमेटली ग्राहकाने जो तुम्हाला पैसा दिला तो पैसा तुमच्या पण अकाउंटला आला पाहिजे. तर ही जी फायनान्शियल सिक्युरिटी असते ना, ही पण आली पाहिजे. आणि ह्या ज्या 2 बाबी असतात ना, की मेन जे हॅकिंगच्या बाबतीत सुधारणा आणि दुसरी जे फायनान्शियल गेटवे, ह्या 2 गोष्टींच्या बाबतीत जर तुम्ही काळजी घेतली ना, तर मग तुम्हाला म्हणजे याच्या व्यतिरिक्त जास्त काही काळजी करायची गरज नाही. आणि जस्ट एक माहितीसाठी सांगतो की ह्या दोन्ही पण गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असणं याची पण गरज नाहीये. कारण असं आहे की सध्या भरपूर साऱ्या कंपन्यांना ह्या ॲज अ सर्व्हिस म्हणून ऑफर करतात आणि एकदम मुबलक दरात ते ऑफर करतात. त्यामुळे तुम्हाला त्याचं नॉलेज जरी नसलं ना, तरी पण तुम्ही त्यांच्या संपर्क येऊन ते ॲड ऑन ॲज अ सर्व्हिस म्हणून घेऊ शकता. आणि म्हणजे तुमचा बिझनेस म्हणजे तुम्हाला 100% नॉलेज असण्याचं काहीच गरज नाही आहे. म्हणजे ही मला आजकाल सांगायची फार मनापासून सांगायचं वाटतं. पूर्वी तरी आपल्याला सगळ्यांचं नॉलेज असेल तरच मी बिझनेस चालू केला असेल. आता नाही, आता तुम्ही फक्त एक छोटा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, प्रॉब्लेमचं सोल्युशन, बाकी सगळं ॲक्च्युली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. अच्छा सर, आपण ब्रँडिंग एक्सपर्ट देखील आहात, तर ब्रँडिंग म्हणजे काय हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ब्रँडिंगची डेफिनेशनचा जर विचार केला ना, ब्रँडिंग म्हणजे तुमची युनिक परसिव्ड आयडेंटिटी. आता तुम्हाला एक छोटं उदाहरण दिलं तर कदाचित मला उदाहरण द्यावं लागेल. आता तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला आणि तुम्हाला नूडल्स घ्यायचे असतील, डोक्यात एक आयडिया असते की नाही ते होईल, आणि जेव्हा आपण विकत घेतो ते आपल्याला वाटतं की नाही हे 4 प्रॉडक्टपैकी हे प्रॉडक्ट माझं लवकर म्हणजे बनवून लवकर होईल. तर ही जी आयडेंटिटी तयार झालेली असते ना, परसिव्ड आयडेंटिटी, याला म्हणतात ब्रँड. अच्छा. आता ब्रँड हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. पूर्वी लोकांना वाटायचं की ब्रँड हा फक्त प्रॉडक्टच्या बाबतीत असतो, ब्रँड हा फक्त कंपनीच्या बाबतीत असतो, पण असं नाही. ब्रँड हा एखादी सिटी पण ब्रँडेड असते. आता बाहेरच्या देशात बँगलोर नाव घेतले लोकांना सर्वांना माहिती की तिथे सगळं आउटसोर्स होतं. म्हणजे एखादी सिटी पण ब्रँडेड असते, व्यक्ती ब्रँडेड असतात, एखादी पर्टिक्युलर व्यक्ती, आणि नकळत म्हणजे आपल्या प्रत्येकाचे काहीतरी मित्र असतात, बेस्ट फ्रेंड्स असतात. आणि तुम्हाला माहिती की तुमचे जर 2-3 जरी बेस्ट फ्रेंड असतील ना, प्रत्येक बेस्ट फ्रेंडला आपण कुठल्या तरी आपण म्हणतो की हा रिलायबल आहे, हा चांगला आहे, पण कदाचित याच्याशी मी पैशाचे व्यवहार करणार नाही, असे अनकळत त्याच्याविषयी एक इमेज तयार झालेली असते, चांगली भावना किंवा चांगलं त्याच्यामुळे तयार झालेलं असतं. तर ती इमेज जी असेल त्याला म्हणतो आपण ब्रँड, त्याची आयडेंटिटी असते ती. तर ही आयडेंटिटी आता मला जेव्हा कळालं की व्यक्ती पण ब्रँडेड असतात, प्रॉडक्ट पण ब्रँडेड असतात, कंपन्याज ब्रँडेड असतात, सिटीज ब्रँडेड असतात, एखाद्याचा आवाज ब्रँडेड असतो, एखाद्याची टेस्ट ब्रँडेड असते. मग मी याच्यात भरपूर स्टडी केला आणि नंतर मग मी याच्यावर व्याख्यान देणं चालू केलं. मग आता होतं काय की भरपूर लोकांना जेव्हा आता एखाद्या व्यक्ती, जसं म्हटलं सेवानिवृत्त व्यक्ती, त्याला त्याचा कन्सल्टिंग बिझनेस चालू करायचा असेल, तर लोक त्या व्यक्तीकडे का जातील, तर आपल्याला ते का जातील याचं कारण सुरुवातीला तयार केलं पाहिजे की नाही, ही व्यक्ती याचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्यांनी ह्या क्षेत्रात काम केलेलं आहे, म्हणून ते व्यक्ती डिझर्व करते की त्या फील्डमध्ये त्यांनी केलं पाहिजे. मग हा जो त्यांचा जो ऑरा म्हणतो आपण, तो जो बनवायचं काम असतं ते असं ब्रँडिंग मध्ये करतो आपण. मग त्यांची आपण इमेज बनवतो. म्हणजे तुमच्यात खास काय आहे, तुमच्यात विशेष काय आहे, विशेष काय, एक्झॅक्टली हे आपण त्यांना ते खास पण आपण बाहेर काढतो आणि जसं मार्केटला दिसेल तसं आपण प्रेझेंट करतो. भरपूर सारे प्रॉडक्ट असतात, ते चांगले असतात, पण होतं काय की ते त्यांचा चांगुलपणा दाखवला जात नाही. तर चांगुलपणा दाखवण्याचं काम ब्रँडिंग करतं. तर तो ब्रँड बनवण्याच्या कामामध्ये मग मी मदत करतो लोकांना की तुमचा चांगुलपणा ओळखायचा आणि तो प्रेझेंट करायला लावायचा. मग प्रेझेंट केलं की लोकांना दिसतं. आणि तुम्हाला माहिती आहे की जो दिखताय वो बिकताय असं म्हणतो ना आपण, तर तुमचं प्रॉडक्ट किती पण चांगलं असेल पण लोकांना ते दिसलंच नाही की याच्यातला चांगुलपणा काय ना, तो विकला नाही जाणार. तर ते चांगुलपणा म्हणजे काढायचं आणि प्रेझेंट करण्याचं काम असतं ब्रँडिंगचं. ब्रँडिंग बद्दल आपण पुन्हा बोलणार आहोत, पण वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
नमस्कार. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ब्रँडिंगबद्दल. सर, ब्रँडिंग आयडेंटिटी विकसित कशी करू शकतो? आयडेंटिटी विकसित करणं म्हणजे काय असतं की आपण कुठला पण एखादा प्रॉडक्ट घेतो, बिझनेसच्या बाबतीत विचार केला तर प्रॉडक्ट घेतो आणि त्याचाच वेगळेपणा आपण फिगर आउट करतो. ठीक आहे. मार्केटमध्ये काय होतं की समजा एकाच टाईपचे जर 3-4 प्रोडक्ट मार्केटमध्ये आले ना, आता उद्योजक असतो त्याला माहिती असतं की तो हा प्रॉडक्ट आणतोय, पण कस्टमर जे असतात ना त्यांच्यासाठी ॲट ए टाइम असे 3-4 चॉईसेस असतात. पण मग कस्टमरला आपण पटवून दिलं पाहिजे की ह्या 4 चॉईसेसमध्ये त्यांनी हाच एक का निवडावा. मग तो निवडण्याचे कारणं असतात की हा समजा चीपर आहे, बेटर आहे, फास्टर आहे किंवा जास्त दिवस टिकतो. तर हा जो संदेश असतो ना, हा संदेश ॲज अ उद्योजक याने स्वतः काहीतरी तो वेगळेपणा काढायचा असतो आणि मग तो मार्केटिंगच्या स्वरूपात तो प्रेझेंट करायचा असतो. आपण ब्रँडिंगमध्ये काय करतो की आता समजा आपण हे करत असतो, एखादं प्रॉडक्ट बनवलं आपण, समजा तुम्ही केक बनवता. आता माझे क्लायंट आहेत ते केक बनवतात, तर केक तर भरपूर लोक बनवतात, मग त्यात असं वेगळेपणा काय? बरोबर. यांचं असं काय होतं की यांचा असा स्पेशल चॉकलेटचा केक होता जो असा ते 3-4 लेअरचा बनवतात. मग आता जर कुणाला असा स्पेशली ज्यांना चॉकलेट केकच आवडतो आणि 3-4 लेअरचा पाहिजे असेल तर त्यांनी मग इतरांकडे न जाता यांच्याकडून घेतला पाहिजे. तर ही झाली त्यांचा वेगळेपणा. मग आम्ही काय केलं की आम्ही त्याच्याबद्दल हा वेगळेपणा फिगर आउट केला की तुमचा वेगळेपणा असा आहे की तुम्ही 4 लेअरचा केक बनवता आणि चॉकलेट केक बनवता. मग मी जेव्हा त्यांचं मार्केटिंगचं मटेरियल बनवलं, आम्ही स्पेसिफिकली हीच गोष्ट आम्ही हायलाईट करायचं की आम्ही केक बिझनेसमध्ये नाही आहेत, आम्ही 4 लेअरच्या चॉकलेट केकमध्ये आहोत. मग लोक आम्हाला काय करतात की आम्हाला केकच्या बिझनेसपासून थोडं वेगळं पाहायला लागतात. केक बनवणारे सगळे आहेत, चॉकलेट केक 4 लेअरचा हे एकच आहेत. आपल्याला युनिक बनायचं असतं, तर ब्रँडिंग तुम्हाला युनिकनेस आणतं. तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने युनिकनेस आणू शकता. हे जितकं सोपं असतं तेवढं अवघड पण असतं, पण हे ॲज अ उद्योजक म्हणून हे तुमच्या स्वतःचं काम असतं की तो वेगळेपणा शोधायचा आणि ते करायचं. म्हणजे आपण त्यातून काहीतरी वेगळं दाखवलं पाहिजे. कारण कसं असतं की जेव्हा कस्टमर जो येतो ना तो चॉईस मोडमध्ये असतो प्रॉडक्ट घेताना, हे घेऊ का ते घेऊ. आपण काय करतो ब्रँडिंगमध्ये, आपण त्याला स्वतःहून सांगतो की हाच घे. आपण त्याला डिसिजन मेकिंगला मदत करतो. हाच घे कारण हा चांगला आहे, बेटर आहे, चिपर आहे, फास्टर आहे, वेगळा आहे असं. आणि तुम्ही जर लोकांवर सोडलं की लोक प्रॉडक्ट स्टडी करतील आणि मग वेगळेपणा डिसाईड करतील, पण असं नाही. आजकालचं आयुष्य फार बिझी झालंय. बिझी आयुष्यामध्ये आता तुम्ही माहिती ना, फोन असतात, व्हॉट्सअप असते, आयुष्य बिझी असतं, लोकांकडे एवढा वेळ नसतो. त्यामुळे आपणच ॲज अ उद्योजक म्हणून आपलंच काम असतं की आपणच तो वेगळेपणा काढायचा आणि तोच एकदम म्हणजे आपण म्हणतो ना ठासून सांगायचा. तर ते आपलं काम असतं. तर मग कस्टमरचं आपण काय करतो, कस्टमर त्याच्या बिझी लाईफमध्ये त्याला जर जमलं नाही ना, आपण स्वतःहून त्याला सांगतो की माझा प्रॉडक्ट आहे हा वेगळा आहे आणि अशा पद्धतीने वेगळा आहे. मग लोक पटकन त्याला वेगळेपणा घेतात. आणि आता आपल्याला एक संज्ञा प्रचलित आहे ऑनलाईनमध्ये, ती म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. तर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय सर? फार छान प्रश्न आहे. जितकं नाव मोठं आहे ती कन्सेप्ट त्या पद्धतीने फार सोपी आहे. फॉर एक्झाम्पल की आता तुमच्या शेजारी तो फ्लॉवर पॉट आहे, बरोबर, तो तुम्ही ते तुमच्या कंपनीचा आहे, तो तुम्ही विकताय, बरोबर आहे. ठीक आहे. आता असं आहे की आणि बरेचसे कंपनी हे ॲफिलिएट मार्केटिंगचं काम करतात. मी आहे समजा, माझी फ्लॉवर पॉटची कंपनी नाही आहे, पण मला समजा विकता येतं चांगलं, तर मी काय करेल, मी तुमच्याशी टायअप करेल. तुम्हाला सांगेल की तुमचा फ्लॉवर पॉटची किंमत किती. तुम्ही सांगितली समजा मी हे 500 रुपयाला विकते, तर मी तुमच्याशी ॲफिलिएट मार्केटिंग म्हणून मी काय करणार, मी तुमच्याशी करार करणार की तो फ्लॉवर पॉट तुमच्याच कंपनीचा मी जर विकला तर तुम्ही मला त्याच्यातून काही कमिशन देणार का. समजा मला 50 रुपये किंवा 100 रुपये कमिशन मिळेल, तर मग मी काय करेल, मी माझ्या नेटवर्कला तो फ्लॉवर पॉट सेल करेल. आता प्रॉडक्ट माझा नाहीये, मी फक्त सेलिंगचं स्किल आहे माझं. त्या स्किलने ते स्केलिंग किंवा मार्केटिंगचं स्किल आणि मी तो प्रॉडक्ट विकला. तुमचा प्रॉडक्ट विकला गेला, तुम्हाला एक्स्ट्रा 500 रुपये मिळाले, त्याच्या बदल्यात तुम्ही माझी फी मला 50 रुपये दिले. तर मी जे काम केलं याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. प्रॉडक्ट माझा नाहीये, कुणाचा तरी दुसऱ्याचा प्रॉडक्ट मी घेतला आणि त्याला मार्केटिंगला मी मदत केली. तुम्ही मध्यस्थ झालात. मी मध्यस्थ झालो ते जे उत्पादन विकून देण्यासाठी. कसं असतं बिझनेसमध्ये ना, तुमच्याकडे प्रत्येकाकडे काही ना काही स्किल असतं. आता माझ्याकडे समजा प्रॉडक्ट बनवणं हे माझं स्किल नाहीये आणि कदाचित तुम्ही प्रॉडक्ट बनवत असाल, उदाहरणाखातीर कदाचित मार्केटिंग हे तुमचं स्किल नसेल. मग तुम्ही आणि मी कसं की माझ्याकडे काही स्किल गॅप आहे, तुमच्याकडे काही स्किल गॅप आहे, आपण दोघं जॉईंट व्हेंचर करणार. तुम्ही प्रॉडक्ट चांगलं बनवता, तुम्ही चांगलं प्रॉडक्ट बनवा, मला विकता येतं, मी विकेल. जॉईंट व्हेंचरमध्ये मग मी काय करतो की मी तुमच्याशी अफिलिएट होऊन मी तुमचं मार्केटिंग करतो, म्हणून ती टर्म तयार झाली अफिलिएट मार्केटिंग. बरोबर. आता हे तर फ्लॉवर पॉटच्या बाबतीत झालं, हे तुम्ही प्रॉडक्टच्या बाबतीत करू शकता, सर्व्हिसेसच्या बाबतीत करू शकता, प्रत्येक क्षेत्रात करू शकता. मोठमोठ्या कंपन्या पण अफिलिएट मार्केटिंग करतात आणि हा तर एकदम म्हणजे गृहिणींसाठी
नवयुवकांसाठी सेवानिवृत्ती अफिलिएट मार्केटिंग पण एकदम सोपा बिझनेस आहे चालू करण्यासाठी. कारण आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या संपर्कात असे लोक असतात की ज्यांना आपण इन्फ्लुएन्स करू शकतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती पडली की अरे हा प्रॉडक्ट तिथे चांगला मिळतो आणि ते तुम्ही तुमच्या नेटवर्कला इन्फ्लुएन्स करू शकला तर तुम्ही त्यांना म्हणजे यू आर अफिलिएटेड टू सम कंपनी टू सेल दॅट. हे स्पर्धेचं युग आहे. बरोबर. आणि या सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल किंवा यशस्वी वाटचाल करायची असेल आपल्याला, तर मग मराठी माणसाने स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न पडतो की अपडेट कसं ठेवायचं स्वतःला. कारण कंटिन्युअसली जगातनं भरपूर गोष्टी चेंज होत असतात. तर मी किंवा माझ्याबरोबर जे काम करतात त्यांना मी अपडेट ठेवण्यासाठी 2-3 सल्ले देतो. पहिली गोष्ट म्हणजे ना तुम्ही ना योग्य ते पुस्तकं वाचा. आता आपल्याकडे म्हणतात की वाचन करा, अवांतर वाचन करा. पण आजकाल असं झालं की अवांतर वाचन जरी करायचं म्हटलं की त्याच्यात पण भरपूर फील्ड्स आलेत. तर कुठलं करायचं? आता माझा पर्टिक्युलर टॉपिक आहे समजा मार्केटिंग आणि ब्रँडिंग. तर मी ह्या टॉपिकमध्ये नेहमी स्टडी करत असतो. नवीन नवीन त्याच्यात गोष्टी येतात ऑनलाईन फील्डमध्ये, ऑफलाईन फील्डमध्ये, तर मी त्याचा स्टडी करतो. मग तुम्ही ज्या बिझनेसमध्ये असाल ना त्या बिझनेसच्या त्या रिलेटेड तुम्ही नेहमी पुस्तकं वाचत राहा. त्याच्या रिलेटेड काही वर्कशॉप असतात ते अटेंड करत राहा. मराठी युवकाला नेहमी वाटतं की एकदा मी केलं मला परत परत शिकायची गरज आहे का, किंवा नवीन वर्कशॉपला पैसे लागतात, मी पैसे देणं गरजेचं आहे का. कसं असतं की तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल ना तुम्ही इतरांपेक्षा 2 पावलं पुढे असणं पाहिजे. आणि तुम्हाला पुढे कोण घेऊन जाईल का एखादा मेंटर तुम्हाला पुढे घेऊन जाईल, एखादं पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन, त्याचं पुस्तक म्हणून तुम्ही मार्गदर्शन पुढे घेऊन जा. बऱ्याच गोष्टी आता जरी माझं नाव सक्सेस कोच निलेश असेल ना तर मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही फेल व्हा. आणि जितक्या फास्ट फेल होता ना तुम्ही तेवढ्या फास्ट तुम्ही शिकता. चुकातून शिका. पण त्या चुका फार पटकन करा. कारण जितक्या फास्ट चुका करतो ना आपण तितक्या फास्ट आपल्याला कळतं की हे होत नाहीये किंवा हे होत आहे. आपण काय करतो की बरेचसे लोक की चुका करायला घाबरतो आपण. चुकलं तर काय होईल, लोक काय म्हणतील. माझं थोडं उलट असतं. मी म्हणतो चुका करा. तुम्ही चुका केल्याने काय होतं की तुम्हाला जे डोक्यात जे प्रश्न आहेत हे होईल का, ते होईल का, असं झालं तर काय होईल, तसं झालं, तसे उत्तरच राहत नाही. चुका केल्यामुळे काय होतं की आपण ती गोष्ट करतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. आता एकंदरीत मराठी माणूस किंवा सर्वसामान्य आपण तर यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपण काय मोलाचा संदेश देऊ शकाल? मी माझ्या बाबतीत ना नेहमी एक संदेश देतो लोकांना की बी अनस्टॉपेबल. बी अनस्टॉपेबल म्हणजे काय असतं की आपलं जे आयुष्य असतं ना आपल्या आयुष्यात अडचणी येणारच आहेत. असं कधीच होणार नाही की तुमच्या आयुष्यात अडचणीचा फेज नसतो. अडचणी या प्रत्येक लेवलला असतात. ग्राउंड लेवलला असतात, त्याच्यावरच्या लेवलला असतात, त्याच्यावरच्या लेवलला पण असतात. सुरुवातीला मला वाटायचं की माझी लेवलवरती गेली की अडचणी कदाचित कमी होतील, पण असं नसतं. अडचणी वेगवेगळ्या लेवलच्या असतात, वेगवेगळ्या लेवलचे चॅलेंजेस असतात. तर अडचणी या तुमच्या आयुष्यात येणारच आहेत. तुम्ही फक्त पुढे जात राहा. तर दुसरं मी नेहमी सांगतो कीप मुव्हिंग फॉरवर्ड. तर तुम्ही पुढे पुढे जात राहा. पुढे गेल्याने काय होतं की तुम्हाला अडचणी येतात, त्या अडचणी तुम्हाला कळतात, तुम्ही चुकता, शिकता, पुढे जात राहता आणि त्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. असं एक असतं की तुम्ही असं एक उदाहरण नेहमी देतो की तुम्ही समजा स्किलच्या बाबतीत तुम्हाला समजा लेवल 5चे असाल तुम्ही आणि तुमच्याकडे लेवल 7चा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला वाटतं तो मोठा प्रॉब्लेम आहे. पण हळूहळू काय की तुमच्या एक्सपिरियन्समुळे तुम्ही लेवल 5 पासून लेवल 8ला गेले तर 7 लेवलचा प्रॉब्लेम तुम्हाला छोटा वाटायला लागतो. मग कदाचित तुमच्या आयुष्यात 9 लेवलचा प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही परत ग्रो होता, तुम्ही 10 लेवलचे बनता. मग ही लेवल वाढतच जाते तुमची. त्यामुळे तुम्ही पुढे गेल्याने काय होतं की तुमची पण प्रगती होते, तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि म्हणजे कीप मुव्हिंग फॉरवर्ड आणि बी अनस्टॉपेबल. आणि यातूनच मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं, उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. आणि हाच संदेश आपल्या सर्व युवकांसाठी, आपल्या सर्व श्रोत्यांसाठी आहे. सर, आपण इथे आलात आणि खास करून आपण लंडनहून आलात. आपल्या अतिशय वेगळं वेळातून वेळ काढून आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय सुंदर माहिती दिली. आणि मला असं वाटतं की यातून जर का काही उद्योजक घडले तर खरंच या कार्यक्रमाचं सार्थक असणार आहे. आपण इथे आलात त्याबद्दल आपले दूरदर्शनतर्फे खूप खूप आभार सर. थँक्यू. नमस्कार.